माझ्या परदेश गमनाची तयारी नक्की कशापासून झाली हे सांगणं अवघड आहे. मात्र संन्याशाला शेंडीची गाठ मारायला जितका वेळ लागणार नाही तितका वेळ मला टायची गाठ मारायला लागला. विमानात पाऊल ठेवण्यापूर्वी सुमारे 5-6 तास मला टाय बांधता येत नाही हे कुटुंबातल्या जवळजवळ प्रत्येकाने मला पटवून दिलं. आणि हळूहळू गळ्याच्या गाठीपासून ते बुटाच्या गाठीपर्यंत अनेक तऱ्हेच्या गाठी मारण्यापासून त्या सोडवण्यापर्यंत त्या 5-6 तासामध्ये पाश्चात्य देशातल्या रीतिरिवाजाबद्दल परदेशात गेलेल्या आणि बऱ्याचशा न गेलेल्या लोकांनी माझी बौद्धिक घ्यायला सुरुवात केली. तत्पूर्वी माझा उभा पल्लवडा परदेशी कसे वागावे हे निमूटपणाने ऐकण्यामध्ये गेलेला होता. माझं चालू पायताण हे निकामी ठरवून इंग्रजी धर्तीचा आणि तिकडला हवेला टिकेल असला बूट मी करून घेतला पाहिजे असा एक बूट निघाला. शेवटी कुलाब्यातल्या एका चिनी चांभाराकडून 48 रुपयाचा बूट मी गळ्यात बांधून घेतला. अहो त्यावेळेचे 48 रुपये म्हणजे आत्ताचे जवळजवळ 800 झाले. बरेच दिवस त्या श्रीमंत बुटाला पाय लावायची मला हिंमत होत नव्हती. आजवर काय आहे कोल्हापुरी चप्पल पायताण अशा चपलेला सोकावलेला माझा पाय बुटात बसायलाच तयार होईना. एक तर चालू साईडची चप्पल ही कधीही माझ्या पायात सहजी बसत नाही. परमेश्वरांनी मुळातच घडवताना देहाच्या भविष्यकालीन विस्ताराचा अंदाज घेऊन 2 पाय देण्याच्या ऐवजी चांगली पायाभरणी केल्यासारखे लंबे चौडे पाय दिलेले आहेत. त्यामुळे माझ्या पायाचं माप त्या चिनी चांभाराच्या पाददृष्टीमध्ये फार भरलं आणि असे डोळे वेळ करून वेली बिग फीट असं करत त्यांनी माझ्या पायाचं माप घेऊन असल्या पायांना जोडे शिवणाऱ्याच्या पायात वास्तविक मी माझ्या कातड्याचे जोडे करून घातले पाहिजेत असा चेहरा करून माझ्या पायाला बूट शिवायची कबुली दिली. त्याची किंमत ऐकल्यानंतर त्या न झालेल्या इंग्रजी खेटरांनी त्यांनी मला हाणलं का नाही हा विचार माझ्या मनात डोकावल्याशिवाय राहिला नाही. जी गत बुटाची तीच सुटाची. आजवर कुठल्याही शिंप्याने माझे कपडे बिघडवल्याचं हे मला तरी काही स्मरत नाही. कारण कपडे बिघडतात म्हणजे नक्की काय होतं हे मला अजूनही काही कळलेलं नाही आहे. पण इंग्लंडमध्ये ना कपड्याच्या बाबतीत फार दक्षता घेतली पाहिजे असं असंख्य लोकांनी बजावल्यामुळे जाणकार मित्रांच्या सल्ल्याने त्या चिनी चांभाराच्या नजीकच एक फक्त विलायतेला जाणाऱ्या लोकांचे कपडे शिवणारा शिंपी होता तो पकडावा लागला. या सदग्रस्ताची तर माझ्या बाबतीत काही निराळीच भावना असावी. पहिल्यांदा मी विलायतेला जाणाऱ्या मंडळीपैकी असेन असं त्याला वाटतच नव्हतं. त्या घटनेवर विश्वासच त्याचा बसत नव्हता. दुसरी गोष्ट विलायतेला त्यांनी शिवलेले सूट घालून लोक हिंडत असल्यामुळे तो कापड फाडल्यासारखं इंग्रजी फाडत होता. मी त्याच्याशी हिंदी बोलत असून सुद्धा त्यांनी काही इंग्रजी आवरलं नाही. अर्थात माझं हिंदी हे त्याच्या इंग्रजी इतकंच बिन अस्तराचं होतं हा भाग निराळा. मापं घेताना तर या विलायती सुटाच्या तज्ज्ञांनी माझे खांदे कसे वाकडे आहेत आता असतील कोणी सांगायची काय गरज आहे. अंध वाकडे आहेत. माझं पोट आणि छाती ही एकाच मापाची कशी आहे. माझ्या मानेला शेप कसा नाही आणि चालताना ती शेप नसलेली मान असं पोक घेऊन कशी चालते असली उगाच फालतू परीक्षणं केली. आणि अनेक वेळा मला ट्रायलला बोलवलं. ट्रायलला इंग्लिशमध्ये गुन्हेगाराच्या चौकशीला ट्रायल का म्हणतात हे मला इतक्या वर्षानंतर या शिंपी दादाच्या दुकानात प्रथम कळलं. प्रत्येक ट्रायल म्हणजे ट्रायलच होती. दरवेळेला तो माझ्या अंगावरती काहीतरी अशी थिगडं चिकटवायचा आणि नो 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 युअर टमी ओ युअर लेफ्ट शोल्डर शॉर्टर दॅन राईट असं फुटफुटून माझ्या अंगावर आपल्या हातातल्या खडूनी अशा रेवोट्या काढतात तसं. शेवटी एकदाचा तो सूट झाला. तो मी अंगावर चढवून अपराध्यासारखा त्याच्या पुढे उभा राहिलो आणि तुमचे सगळे डिफेक्ट्स मी किती खुबीने झाकलेत पहा. आता खुशाल हा सूट घालून लंडनमध्ये फिरा तुम्हाला मरण नाही. आजला निकाल देऊन जवळजवळ 500 रुपयांनी माझ्या जुन्या कोटाचा खिसा हलका केला आणि त्यानंतरच त्याच्या आत्म्याची शांती झाली आणि एकदाचा मी सुटलो. प्रवासाची तारीख जसजशी जवळ येत चालली तसतशी धाकधूक वाढायला लागली. एक तर विमानातून जायचं म्हणजे 44 पाऊंडापेक्षा गुंजभर सामान जास्त घ्यायची सोय नाही. त्यामुळे 44 पाऊंड म्हणजे काय काय बसेल या विचारातच आमची झोप उडाली. माझ्या एकट्याच्या सुटाचंच 44 पाऊंड वजन भरेल असं अनेकांचं मत पडलं. पण अंगावरचे कपडे वजनात धरत नसल्यामुळे मी बरेचसे कपडे अंगावर घालावे अशी एक उपसूचना आली. शेवटी साड्यांची संख्या जी होती ती केवळ त्याचं वजन होत नाही या पळवाटेने वाढत होती. कुठलीही नवी साडी आणली की फक्त 40 तोळे तर आहे असली भाषा व्हायची. मी
फार तर एक सूट अंगावर घालू शकत होतो, पण 4-5 शर्ट एकदम चढवायचे म्हणजे अवघड होतो. 24 तासानंतर जरी लंडनची थंड हवा झोंबणार असली तरी विमानतळावर जाईपर्यंत माझी अवस्था म्हणजे नुसतीच दाढी आणि आत ऋषी नाहीत, अशी त्या खाडीलकरांच्या नाटकातल्या ऋषीसारखी नुसता सूट आत अनेक शर्ट त्याच्या आत माणूस नाही अशी काहीतरी झाली असती. त्याच्यावरती मग नायलॉनचा शर्ट हा तोडगा निघाला. हा शर्ट 15 मिनिटात वाळतो. इथपासून ते पाण्यात बुडवून वर काढताना वाळत आता येतो इथपर्यंत त्याचं गुणवर्णन झाल्यामुळे बाकीच्या शर्टांची हकलपट्टी झाली आणि अंगावरती नायलॉनचा शर्ट चढला आणि बॅगेत 2 पातळं वाढली. इंग्लंडला जाताना सोबत किती पाऊंड नेता येतात याविषयी अनेक मत आहेत. एक मत म्हणजे असं, वाटेल तेवढे पाऊंड न्या हो, कोणी विचारत नाही. दुसरं, मला वाटतं 5,000 रुपये नेता येतात. आमचे काका गेले होते त्यावेळी 5,000 रुपयांचे पाऊंड करून नेले होते त्यांनी. केव्हा गेले होते तुमचे काका? नाही, आता वारले ते, पण वारण्यापूर्वी गेले होते ना. तुमचं म्हणजे भलत्या ठिकाणी विनोद बा. आता आमचे काका वारल्याला म्हणजे पहा आता 14 वर्ष होतील. म्हणजे हो, म्हणजे 1946 मध्ये म्हणजे ते गेले जेव्हा त्यावेळी मी 2 वर्षाचा होतो. आता मला पहा पुढल्या जानेवारीत 40वे वर्ष लागेल. म्हणजे अहो 38 वर्षापूर्वी तुमचे काका इंग्लंडला गेले होते, त्यावेळेला त्यांनी 5,000 रुपयांचे पाऊंड करून नेले होते. आता त्या मनाने हिशोब करा ना. आता बघा महागाई किती वाढली आहे, तेव्हा 10,000 रुपयाचे पाऊंड गव्हर्नमेंट तुम्हाला देईल. गव्हर्नमेंट देईल. आणखी एक मत असं होतं की मी दडपून वाटेल तेवढे पाऊंड न्यावेत. पण दडपून म्हणजे कुठे दडपून, हे काय कोणी मला सांगत नव्हते आणि आज ताब्यात मला कळलं नाही दडपून म्हणजे काय. काही जणांची समजूत दिव्य होती. त्यांना वाटत होतं की इंग्लंडला जाताना अमुक इतके पाऊंड मिळतात, याचा अर्थ आपण विलायतेला जायला निघायच्या आनंदामध्ये ही रक्कम सरकारकडून आपल्याला इनाम मिळते, अशी काहीतरी होती. ह्या अख्या उत्साही लोकांच्या विरुद्ध काही मंडळी, अहो ते नीट पहा, ते नीट पहा, मला वाटतं हल्ली एक पै देखील नेऊ देत नाहीत, असा सल्ला द्यायला लागली. आता सोबत एक पै सुद्धा न घेता एवढा 5,000 मैलांचा वगैरे प्रवास जमायचा कसा मला काही कळेना. विमानात बरंचसं काही फुकट मिळत असल्याचं कळलं होतं, पण पुढे हमाली वगैरे कशी द्यायची हा अगदी अस्सल पुणेरी प्रश्न डोळ्यापुढे उभा राहिला माझ्या. हमाल म्हटल्याबरोबर इंग्लंडहून परतलेले माझे एक मित्र पादऱ्याच्या पुढे कम्युनिस्ट म्हटला तो जसं दचकेल तसं एकदम दचकल्यासारखं केलं आणि ओरडले, हमाल? इंग्लंडमध्ये हमाल बिमाल काही नाही आहे. तुम्ही हमाल हमाल म्हणून ओरडा, कुत्रं देखील येणार नाही. अहो हमाल हमाल म्हणून ओरडलं तर नाही ना, पण पोर्टर पोर्टर म्हटलं तरी येईल ना. अहो भलते महाग, हो भलते महाग. नुसती एक बॅग उचलायला 1 पाऊंड घेतील. अगं बाई, म्हणजे 13 रुपये झाले. हिने लगेच पाऊंडांचं रुपयात धर्मांतर करून सांगितलं. एका बॅगेला 13 रुपये. अहो हिंदुस्थानात 13 रुपयाला बॅग विकत मिळेल. हमालांची म्हणजे चैन आहे म्हणायची तिथे. असं म्हणून मी इंग्लंडमध्ये फावल्या वेळात ही अनमेहनत करून काही चलनी पाऊंड मिळवावे आणि वजनी पाऊंड घटवावे अशी एक सूचना आली. विमान कंपनीची कचेरी ही आतून देखील बाहेरून सजवलेल्या दुकानाच्या खिडक्यांसारखी सुंदर असते. आजवर आम्हाला निपाणी, संकेश्वर, चिपळूण, रत्नागिरी, कोल्हापूर असली तिकीटं मागायची सवय. त्यामुळे लंडनचं तिकीट कसं मागवायचं हा एक चिमुकला पेच होताच. मला एक जुना अनुभव आठवला. त्यावेळेला भो पंचम जॉर्ज भूप होते ना, ते गादीवरती होते, त्यावेळीची गोष्ट आहे. आम्ही 2-4 मित्रांनी मॉन्जिनीमध्ये जेवायला जायचा बेत केला होता. त्या काळातलं मांजिनी म्हणजे काय सांगावं महाराजा, या थाटातलं होतं. आता ते मांजिनी गेलं आणि ते जॉर्ज भूप धन्य भन्य भो वगैरे ते सुद्धा निघून गेले, नाहीसे झाले. ती मांजिनी ही त्या प्रचंड उपहारगृहापुढली पाठी वाचून कुत्र्यापासून सावध राहा ही पाठी वाचल्यावर होते ना, तसे आमचे चेहरे झालेले होते. तोपर्यंत आमचा जेवणानुभव हा म्हणजे मामा काणे, काका तांबे इत्यादी आचार्य मातुलांच्या पलीकडे काही गेलेला नव्हता. आणि इंग्लिश सुद्धा आमचं जे होतं ते तरखडकरांच्या 3 भाषांतर पाठमानांना टेकून उभं होतं. त्यामुळे दुपारच्या जेवणाला डिनर म्हणतात का सपर, याची चिकित्सा मांजिनीच्या पायरीवरच सुरू झाली. काय मागवायचं? आम्हा 4 मित्रांच्या खिशात मिळून वट्ट 10 रुपये होते. त्यावेळेला मुंबईला राईस प्लेट 2.5 आणे होती आणि मटण वाटी असेल तर 4 आणे. त्यामुळे जास्तीत जास्त म्हणजे 10पट रेट जरी बसला तरी 4घात मिळून 10 रुपयात भागावं असा एक हिशोब झाला. तात्पर्य,
पैशाची बाजू अगदी बळकट होती असं आम्हाला वाटत होतं. प्रश्न होता ताट मागवायचे कसे. शेवटी प्रत्येकाने आपापल्या कुलदेवतेचं स्मरण करून आत पाऊल टाकलं. बराच वेळ आमच्याकडे कोणी पाहिजेच ना. आम्ही सुद्धा त्या अत्यंत अपरिचित वातावरणामध्ये तरंगायलाच लागलेलो होतो. ती चादरी पसरलेली अशी मेज, कोपऱ्यातून येणारे ते इंग्रजी संगीताचे सूर, ते काहीतरी सांद्र वगैरे असतात असं प्रत्येक कादंबरीकारांनी त्यावेळेला ठसवलेलं होतं. म्हणजे काय कोणा ठाऊक, सांद्र, इंग्रजी संगीत म्हटलं की सांद्र. ते तसले सांद्र सूर. भर दुपारची वेळ असून सुद्धा त्या विस्तीर्ण दिवाणखान्यात प्रकाश अंधुक होता. तरी देखील त्या टेबलावर ठेवलेले काटे चमचे असे चकाकत होते. त्या काळामध्ये टेबलावर काटा पाहिला की अंगावर दुसरा यायचा. सुरी, काटा, चमचा या गोष्टींची बाळपणापासून आम्हाला धास्ती. अभक्ष्याचं भय नव्हतं, पण नळी काट्याने कशी उचलायची. सुपात पाव बुडवून खाता येतो का. टेबलावर 2-3 सुऱ्या असतात, त्या काय काय कापायला म्हणून ठेवलेल्या असतात. आता डाव्या हातात सुरी का डाव्या हातात काटा, असे मूलभूत प्रश्न आम्हाला खेळायला लागलेले होते. असल्या गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आम्ही चौघेजण उभे असताना यस सर असा एकदम आवाज आला. कोणत्याही माणसाने आम्हाला यापूर्वी सर म्हटल्याचा अनुभव नव्हता. पहिला प्रसंग. त्या आम्हाला त्यांनी टेबलापाशी नेलं. खुर्च्या ओढल्या. ठरल्यासारखं चौघांनी कपाळावरचा घाम टिपला आणि स्थानापन्न झाल्यानंतर कुठल्याही देशी हॉटेलात विचारायचा पहिला प्रश्न हा आमच्यातल्या एका निळूनी इंग्लिशमध्ये विचारला, व्हॉट इज हॉट. त्या गोऱ्या परिचारकांनी, वास्तविक तो तितका गोराबिरा नव्हता, पण त्या अंधुक प्रकाशामध्ये आणि सांद्र वगैरे त्या इंग्लिश वातावरणात आम्हाला प्रत्येकजण गोराच वाटत होता. त्याने फक्त त्यातला हॉट हा शब्द ऐकला आणि खांबाजवळचा पंखा चालू केला. आमच्या पुढे मेनू ठेवला. पुढली 5-7 मिनटं त्या मेनूवरची ती जी अक्षरं होती, काहीतरी हॉर्स, डी, अमुक अमुक वगैरे, ते काय होतं कोणाला ठाऊक. हॉर्स कशाला तिथे त्या मेनूत हे कळलं नाही, पण तो हॉर्स नसतो हे नंतर कळलं. तिथपासून शेवटपर्यंत नावं वाचण्यात आणि लावण्यात गेली. एकही शब्द लागत नव्हता. फक्त पुढल्या किमती तेवढ्या कळत होत्या काय त्या. आता जेवण मागवायचं कसं हा सुरुवातीपासून भेडसावणारा प्रश्न पुन्हा दुप्पट जोराने उसळून आला. त्यातून तो वेटर तर एखाद्या मेणाच्या प्रदर्शनाच्या पुतळ्यासारखा असा गंभीर, चेहरा काय असाच राहिलेला होता. शेवटी आमच्या निळूनी पुन्हा एकदा त्याला व्हॉट इज हॉट वगैरे पुटपुटून पाहिलं, पण काही उत्तर नाही. मग नुसतंच एकदा त्याच्याकडे बघून आम्ही हसायचं वगैरे. तो पुन्हा काय नाही. काही क्षण अशा चमत्कारिक शांततेत गेले. चौघांच्या पैकी कोणाच्या तरी तोंडातून मग एकदम 4 cups ऑफ टी अँड बिस्कुट्स अशी ऑर्डर गेली. त्याने आता 4 टीज असं म्हणून तो निघून गेला. टीचं अनेक वचन कपांच्या हिशोबात टीज होतं हे तरखडकरांच्या त्या मानांच्या मध्ये, काळे ट्रान्सलेशनमध्ये, नेल्सन, मॅकमिलन वगैरे महात्म्यांच्या कुठल्याही ग्रंथात आढळलेलं नसल्यामुळे 4 टीज आणि 40चा आमच्या डोक्यात जरासा घोटाळा झाला. बहुधा 40 ही बिस्किटांची संख्या असावी असं गोविंदाला वाटलं आमच्यास. प्रत्येकी 10 बिस्कुटं सहज उडवता येतील असंही समाधान करून घेतलं आम्ही. आणि शेवटी त्या चहा दाण्यामधून तो चहा आला. त्यात एक नुसती गुबगुबीत उशीच होती. हा प्रकार काय ते कळेना. अनेक वर्षानंतर त्याला टी कोझी म्हणतात हे आम्हाला कळलं. निळूची कल्पना ती म्हणजे 40 बिस्किटांनी भरलेली पिशवी आहे अशी. आणि त्यांनी ते प्रकरण उचलण्याचा प्रयत्न केला आणि हरे हरे महादेव. त्या पुढल्या प्रकाराचं वर्णन करण्यात काहीही अर्थ नाही. त्या कडक चहापैकी निम्मा अंगावर घेऊन अनेक चमत्कारिक नजरा चुकवत आज आम्ही लगेच फुटपाथावरती उभे झालो. सगळे तरखडकर, काळे, मॅकमिलन, नेल्सन कोळून पिऊन सुद्धा इंग्लिश हॉटेलमध्ये जाऊन चहा कसा मागवावा अगर प्यावा किंवा 4 ताटे कशी मागवावी हे काही शिक्षण आम्हाला मिळालेलं नव्हतं. परवापर्यंत त्या मांजिनीच्या लगतच्या फुटपाथावरून जाताना उगीच धडधडल्यासारखं व्हायचं. स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये मांजिनीच्या त्या दुकानामध्ये शिरून सगळा कब्बशा फोडायचं राष्ट्रकार्य करायचं अशी क्रांतिकारक कल्पना बरेच दिवस माझ्या डोक्यामध्ये रेंगाळत होते. त्या इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या गुळगुळीत आणि चकचकीत कचेरीत लंडनचं तिकीट काढायला जाताना माझी अवस्था पुन्हा तशीच झाली. त्यातून त्या दिवशी मुंबईत भयंकर उकडत असल्यामुळे मी लेंगा आणि मनमली सदरा घालून त्या कचेरीत गेलो होतो. त्यामुळे त्या अद्ययावत वातावरणामध्ये मी अगदीच विदाऊट तिकीट माणसासारखा मलाच वाटायला लागलो. गुळगुळीत इंग्रजी मासिकांच्या चित्रात आढळणाऱ्या
असणाऱ्या स्त्रिया असतात त्यांच्याशी बोला चालायचे प्रसंग आम्हाला अगदी कमीच, म्हणजे नाहीतच. त्यातून टूथपेस्टच्या जाहिरातीसारखं त्यांचं ते अभ्यासपूर्ण हे केलेलं हास्य, ती पदराची चालढकल, मंद सुगंधाचा दरवळ, त्याला साथ देणारी रंगीत पार्श्वभूमी, ते भलतंच लागवी अगत्य, ह्या साऱ्या प्रकारामध्ये माझा तिकीट काढून का हो देईना हा प्रश्न तसाच लोंबत राहिले सर. वास्तविक माझे तिकीट आधी काढलेलं होतं, मला फक्त ते त्यांच्याकडून आणायचं होतं. पण ते हस्तगत होण्यापूर्वी इतर काही दिव्यातून पार पडावं लागतं. ती दिव्य मी आणि ही गेला महिनाभर करत होतो. इंग्लंडला जायला कुठली कुठली इंजेक्शनं घ्यावी लागतात या प्रश्नाला दमा, रक्तक्षय आणि बाळंत रोग एवढे जर सोडले तर सगळ्या रोगांची नावं आम्हाला सांगितलेली होती. कोणी देवी देवी देवी, कॉलरा हो कॉलरा, टायफॉइड, पिवळा ताप, प्लेग, मलेरिया, कांजिण्या, गोवर, निमोनिया, संधिवात, ब्लड प्रेशर, मधुमेह, ज्याला जे सुचेल ते तो सुचवत होता. आता याबद्दल बरेचसे मतभेदही होते. काहींच्या मते फक्त देवीवर भागेल, तर काही जण त्याच्या जोडीला कॉलराही हवा आणि टायफॉइडही हवा अशाही मताचे होते. पिवळ्या तापावरती जरा दुमत होतं. पिवळा ताप हा फक्त अमेरिकेला जाताना आढळतो असं त्यांचं म्हणणं. काहींच्या मते प्रवासासाठी जरी या लशी टोचून घेणं आवश्यक असलं तरी इतक्या दूर देशी जातात एकदा चेकअप करून घ्या. नाही म्हणजे माणसाचं काही सांगता येत नाही. लस टोचून घेणं हे स्वतंत्र प्रकरण होतं. देवीवरती सर्वांचं एकमत झालं तेव्हा त्या मोहिमेवर निघालो. ही सगळी व्यवस्था मुंबई म्युन्सिपाल्टीची असल्यामुळे मनात भीती होतीच, कारण म्युन्सिपाल्टीच्या हातात काम गेलं की ते वेळेवर होणं कर्म कठीण. मग ती म्युन्सिपाल्टी मुंबईची असो ना तर व्हेनेझुएलाची असो. पण देवीच्या बाबतीत मला धक्काच बसला. अहो, त्या कचेरीमध्ये टोचून घ्यायला आलेल्या माणसांच्या बद्दल भलतंच प्रेम आढळलं. हा म्हणता त्यांनी टीका काढल्या. वास्तविक इंजेक्शन या गोष्टीचं मला उगीच थोडंसं भय आहे. त्या मानाने आमचं कुटुंब बरंच झीट, आधी गोंधून घेतलेल्या हौसेने तिने कॉलऱ्याच्या आणि देवीच्या सुया टोचून घेतल्या. शेवटी 72 रोगापैकी 70 वजा झाले आणि फक्त देवी आणि कॉलरा या 2 ज्वरावरती आमची सुटका झाली. हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये फक्त कुत्रा चावला तरच जावं लागतं अशी माझी समजूत होती. सुदैवाने मला अजून कुठल्याही कुत्र्यांनी तोंड लावलेलं नाहीये. माझ्या आयुष्यात अनेक कुत्री आली आणि गेली, पण एकाही कुत्र्यानी कधी तोंड अगर पाय वर करून माझी वाट कधी वाकडी केलेली नाहीये. त्यामुळे हाफकिनमध्ये पाऊल ठेवताना आम्ही 10 वेळेला अहो मला कुत्र्याचं इंजेक्शन नको आहे, कॉलऱ्याचं हवं आहे असं प्रत्येक शिपायाला बजावत कॉलऱ्यापर्यंत जाऊन पोहोचलो. तिथे सुमारे 100 माणसांची बारी लागलेली होती. शेवटी सुमारे 1 तासांनी पुढल्या माणसाची पाळी आली आणि तेवढ्यात मी त्या डॉक्टरच्या बाजूला उभ्या असलेल्या परिचारिकेच्या टेबलावर निरनिराळ्या लशी सुया वगैरे ठेवल्या होत्या. त्या ठीक आहेत की नाही याची खात्री करून घेतली. पुढल्या माणसाचं टोचून झालं आणि मी सरकलो. हां, कुठे जाणार? डॉक्टर म्हणाले, कॉलऱ्याला. काय? हां मॅम, कॉलऱ्याला नाही, इंग्लंडला. बरं, पासपोर्ट? ह्या सगळ्या गडबडीमध्ये मी पासपोर्ट घ्यायलाच विसरलो होतो. टोचून घ्यायला जाताना पासपोर्ट लागतो हे मला कोणीही सांगितलं नव्हतं. 1 तास बारीत उभं राहायची तपश्चर्या फुकट गेलेली होती. दुसऱ्या दिवशी पुन्हा तीच तपश्चर्या करून मी दंडातून नमुन्यापुरता कॉलरा घुसवून घेतला एकदाचा. वास्तविक परदेशी जाताना पासपोर्ट, व्हिसा वगैरे प्रकरणं भलती अवघड हो. 2 वर्षापूर्वी मी परदेशी जायला निघणार होतो, त्यामुळे माझा पासपोर्ट तयार होता. पण एकच गोष्ट मला भेडसावत होती, ती म्हणजे त्यावरचा माझा फोटो. पोलीस स्टेशनवरती वॉन्टेड लोकांचे फोटो असतात ना, तशा प्रकारचा माझा तो फोटो आहे. शिवाय त्याच्यावरची सही हा एक दुसरा त्रासदायक भाग. माझी सही रोज जवळजवळ निराळी येते. माझे बँकेचे व्यवहार म्हणजे माफक आहेत, तरीसुद्धा खिडकी पलीकडे आमचे रामभाऊ कुलकर्णी का जनुभाऊ जोशी वगैरे मित्र असतात त्यांच्या भलाईवरचेच पार पडलेले आहेत. दिसामासानी प्रवासाच्या तयारीला रंग चढत होता. मी प्रवासाची तयारी करत असतानाच मध्य पूर्वेत बंडाळी झाली. अमेरिकेची विमानं कुठेशी गेली, अमेरिकेची गेली म्हणून रशियाची गेली, रशियाची गेली म्हणून आणखी लहान मोठ्या देशाने आपापली विमानं मध्य पूर्वेत धाडली. त्याशिवाय इकडले पंतप्रधान तिकडे, तिकडले पंतप्रधान इकडे, खो खो चाललेलाच होता. माझं यापैकी कुठल्याही देशाचं काहीही वाकडे नसताना मधल्यामध्ये माझी परदेशी सफर चिमते की काय ही मला सारखी भीती वाटत होती. घरात कधी नाही ती कुठले तर नासर, कोण आयझेनहॉवर, निकिटा क्रुश्चेव, मॅकमिलन वगैरे मंडळींबद्दल चर्चा चाललेली असायची. काही जणांचं म्हणणं युद्ध होत नाही, तर काही जणांचं म्हणणं आता जागतिक महायुद्ध आटतं.
असल्या या जागतिक अशांततेच्या परिस्थितीमध्ये मी मात्र नायलॉनचे मोजे विकत घेऊ का घेऊ नको या विचाराने अस्वस्थ झालो होतो. कारण आता ठळक खरेदीवरून चिल्लर खरेदीपर्यंत आम्ही सगळेजण येऊन पोहोचलो होतो. जाण्याची तारीख माझ्याकडून तरी निश्चित होती. प्रश्न होता आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा. ती कधी चिघळत होती तर कधी पागळत होती. हे बडे लोक का बडे होते, चौघे बडे का पाच होते, ते कधी रंगात यायचे, कधी गुरगुरायचे, कधी गप्पच बसायचे. सगळी मध्यपूर्व माझ्या पश्चिम मार्गापुढे भिंतीसारखी अशी उभी होती. शिवाय कोणत्या वेळी तुमचं जाणं रद्द होईल हे सांगता येणं कठीण आहे ना, असं शुभ बोलणारे होते हितचिंतक. काहींनी तेवढ्यात माझी कुंडली पाहून जाणे अवघड आहे असं सांगितलं, तर काहींनी हात पाहून जाणं अटळ आहे, लगेच दुसरं भविष्य, मला युद्ध होणार नाही हे सांगणारे ज्योतिषी जवळचे वाटायला लागले. परदेशी जायचे स्वप्न मी फार लहानपणापासून पाहत होतो. त्यामुळे केव्हाही कोणालाही हात दाखवायचा प्रसंग आला तर माझा पहिला प्रश्न असायचा, अहो परदेश गमनाचा काही चान्स वगैरे. मनगटाच्या आसपास कुठेतरी ही रेषा असते असं म्हणतात. 4 लष्करी विमानं इकडून तिकडे गेली की माझी ती रेषा पुढे सरकल्याचा माझा मलाच भास व्हायचा. शेवटी एकदाची ती विमानाची तिकीटं हातात आली. तिकीट या गोष्टीला मी आत्तापर्यंत अब्रूपेक्षा सुद्धा जास्त जपत आलेलो आहे. विशेषतः फार दूरच्या प्रवासाला जायचं असलं की मी रात्रीच्या वेळी तिकीटं खिशात ठेवून खिसा सेफ्टी पिननी बंद करून झोपतो. गाडीत मला झोप लागल्याचं केवळ मला तिकीट चेकरनी पकडल्याचे स्वप्न पडतात ना, त्याच्यावरून लक्षात येतं. ह्या सेफ्टी पिननी खिसा बंद करण्यामध्ये 2 उद्देश. एक म्हणजे खिसा उघडला जाऊन तिकीट पडू नये हा, आणि दुसरा म्हणजे कुशी बदलताना ती पिन उघडते आणि टोचते, त्यामुळे जाग येते. पुन्हा आपलं तिकीट काढून बघितलं म्हणजे ना आलं. तिकीट कलेक्टर माणसाची मला फौजदार भेटायला सुद्धा जास्त भीती वाटते. विमानाची आमची तिकीटं वाचताना मिस्टर आणि मिसेस हे 2 शब्द लागले, त्यामुळे माझं तिकीट कुठलं ते कळलं. बायकांची तिकीटं निराळी नसतात, तशीच असतात. पुरुषांचं तिकीटं सारखीच असतात, हे सुद्धा आता जाता सांगायला हरकत नाही. तात्पर्य काय की पात्रांची सिद्धता आता झाली होती. सर्व धोक्याच्या ठिकाणापासून आम्हाला आल बेल मिळालेला होता. आणि काय केव्हा निघता या प्रश्नाला मी न भीता उत्तर देऊ शकत होतो 20 ऑगस्टला.